पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी पोलीस भरती मैदानी चाचणी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. तर 1600 मीटर धावला पण आयुष्य हारला. तर समोर तुम्हाला ज्या विद्यार्थ्याचा फोटो या ठिकाणी दिसत आहे, तर हा विद्यार्थी बीडमध्ये पोलीसची मैदानी चाचणी देण्यासाठी गेला, परंतु त्याने 1600 मीटर मारलं आणि त्याच्यानंतर तो आयुष्य संपवून बसला. तर आता तो मैदानी चाचणीच्या दरम्यान त्याच्यासोबत ही घटना झालेली आहे. तो आता डेथ झालेला आहे. मग याच्यामागचं नेमकं कारण काय आणि कोणत्या कारणामुळं हा विद्यार्थी डेथ झाला, याच्यासोबत असा प्रकार घडला आहे. तर याला आता जबाबदार कोण असणार आहे, नेमकं आता याच्यामागं चूक कोणाची आहे? चूक त्याची आहे किंवा या ठिकाणी जे पोलीस भरती ग्राउंडचं नियोजन करण्यात आलेलं होतं त्याचं नेमकं म्हणजे त्या नियोजनामुळं तो वारला किंवा काय, याला कोण जबाबदार आहे आणि आता पुढं काय होणार आहे आणि तुम्हाला काय चुका करायच्या नाही आहे की जेणेकरून तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारची घटना होणार नाही, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हा विद्यार्थी या ठिकाणी मेला तर त्याच्यामागचं कारण काय ते मी तुम्हाला सांगतो. सोबतच राहिलेल्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड या ठिकाणी कधी होणार आहे, महत्त्वाचं म्हणजे तुमचं हॉल तिकीट, राहिलेल्या विद्यार्थ्यांचं मुंबई असो किंवा अनेक ठिकाणाचं कधीपर्यंत येईल, सगळं मी तुम्हाला मुंबईच्या ग्राउंडबद्दल असो किंवा अनेक ठिकाणाच्या कुठलेही तर डिटेलमध्ये हा व्हिडिओ असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा, त्याच्यामुळं ग्राउंडला जाण्याच्या अगोदर हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांनी पाहायचा आहे. त्याच्यामध्ये पुरुष असो किंवा महिला. ठीक आहे, तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती संदर्भात सर्व अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. ठीक आहे, तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तुम्ही समोर चांगल्या पद्धतीने पाहू शकतात, पोलीस भरती या ठिकाणी 1600 मीटर धावला पण आयुष्य हारला. पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू. आता हा बीडमध्ये ग्राउंडसाठी गेलेला विद्यार्थी आहे. तुम्हाला काही विद्यार्थ्यांना माहिती असेल, काहींना माहिती नसेल. तर हा विद्यार्थी याने 1600 मीटर अंतर मारलं आणि त्याच्यानंतर त्याचा दम गोठल्याने मृत्यू झालेला आहे. आता याच्यामागचं कारण काय हे मी तुम्हाला आता सांगतो. आता बघा, कुठलाही विद्यार्थी ग्राउंडला जातो त्यामध्ये महत्त्वाचा रोल काय आहे. जर तुमचा रिपोर्टिंग टाईम सकाळी 5 वाजता आहे तर तुमचं जे काही ग्राउंड आहे तर ते जवळपास या ठिकाणी 8 ते 9 वाजेपर्यंत व्हायला पाहिजेत. परंतु या ठिकाणी जर विद्यार्थ्यांना सकाळी 5 वाजेला बोलवलं आणि तुमचं ग्राउंड जर दुपारी कडक उन्हामध्ये 2 वाजता घेतलं तर याचा कुठंतरी या ठिकाणी परिणाम तुमच्या ग्राउंडवरती व शरीरावरती होणार आहे. कारण आताच्या कंडिशनला जे काही टेम्परेचर आहे ते उन्हाचं प्रमाण वाढल्यामुळं जास्त आहे आणि या विद्यार्थ्यांसोबत हाच प्रकार झालेला आहे. तर त्याच्या मृत्यूचं कारण नेमकं काय, तर कारण हेच आहे की त्याचं जे काही ग्राउंड आहे ते लेट झालेलं आहे. लेट झाल्यामुळं या ठिकाणी विद्यार्थ्याची जी काही क्षमता आहे, जी काही त्याची इम्युनिटी पॉवर आहे, त्याचा या ठिकाणी परिणाम झालेला आहे, ती कमी झाली. त्याच्यानंतर भर उन्हात ग्राउंड झालं, त्याचा श्वास गोठला आणि अनेक प्रकारच्या गोष्टींमुळं म्हणजे अशाच कुठंतरी आणि दुपारी ग्राउंड झालं त्याच्यामुळे उन्हाचा ताण, त्याच्यानंतर रनिंग त्याने 1600 मीटर मारलं, मेंटली प्रेशर, त्याच्यानंतर घरून प्रेशर की मला ग्राउंड मारायचं आहे, चांगले मार्क मिळवायचे आणि भरती व्हायचं आहे, या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे उन्हामध्ये तो पळाला, हेच त्याला सगळ्यात मोठं कारण होतं. ठीक आहे, तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेलो होतो की अनेक वेळा पोलीस भरतीमध्ये विद्यार्थी अशा अडचणींना त्यांना सामोरे जावं लागतं. आता काही विद्यार्थी मागच्या भरतीमध्ये पण मेले आणि आता हा पहिल्याच्या दिवशी या ठिकाणी या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे. तर सांगण्याचं कारण एकच आहे की पोलीस प्रशासनाने का असेना मैदानी चाचणी जे काही वेळ आहे, जो वेळ दिलेला आहे त्या वेळामध्येच घ्यायला पाहिजे. उन्हाचा सुद्धा विचार करायला पाहिजेत, कारण उन्हाचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे आणि भर उन्हात विद्यार्थी पडत आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठंतरी याच्यापासून नुकसान व त्याचा परिणाम या ठिकाणी आता होत आहे. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की तो विद्यार्थी या ठिकाणी डेथ झाला, हा प्रकार दुसऱ्या कुठल्याच विद्यार्थ्यांसोबत घडायला नको. कारण गोरगरीब विद्यार्थी या ठिकाणी आपल्या मेहनतीने कष्टाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी ते येतात. परंतु आता याला चूक कोणाची आहे, प्रशासनाची किंवा नियोजन किंवा या ठिकाणी त्याची आपण याला काहीच म्हणू शकत नाही आहे. कारण ही एक ॲक्सिडेंटल घटना आहे, म्हणजे या ठिकाणी हा एक अपघात आहे. याच्यामध्ये चूक कोणाची आपण क्लिअरली सांगू शकत नाही आहे. परंतु ज्या मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या की उन्हाचं या ठिकाणी टेम्परेचर, त्याच्यानंतर तो पळाला आणि नियोजन, जर या ठिकाणी हाच या ठिकाणी याचा रनिंगचा जो काही 1600 मीटरचा या ठिकाणी टप्पा आहे, जर सकाळी झाला असता तर शायद हा विद्यार्थी वाचला असता. परंतु या ठिकाणी ठीक आहे, आता हे झालेलं आहे. तुम्हाला सांगण्याचा एकच प्रयत्न आहे की रनिंग करताना काळजी घ्या. महत्त्वाचं म्हणजे हातापायाला कुठल्याही प्रकारची इजा न होता तुम्हाला ग्राउंड मारायचं आहे. स्वतःची काळजी घ्या
आणि स्वतःला कुठल्याही प्रकारचं काही इजा व्हायला नको पाहिजेत, या गोष्टीचं तुम्हाला घरच्यांचा विचार करून भान ठेवायचं आहे. आणि ग्राउंड व्यवस्थित मारवा. या ठिकाणी 2-4 मार्क कमी मिळाले तरी चालेल, काहींनी पुढच्या वरती ट्राय करा, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे. आता हा विद्यार्थी या ठिकाणी डेथ झाला, त्याच्या या ठिकाणी आईवडिलांचा आयुष्याचा कायमचा दिवा या ठिकाणी संपलेला आहे. ठीक आहे, आता तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे अनेक अपडेट मी देत असतो, ही एक अपडेट होती, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी तुम्हाला ग्राउंडला जायचं आहे. ठीक आहे, आता तुमचं राहिलेल्या विद्यार्थ्यांचं जे हॉल तिकीट आहे, राहिलेल्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे. बघा, तुम्हाला करायचं काय, हॉल तिकीट चेक करायचं आहे. महाराष्ट्र पोलीसच्या वेबसाईटवरती जाऊन तिथं ॲडमिट कार्ड किंवा प्रवेशपत्राच्या ऑप्शनवरती क्लिक करा, व्यवस्थित चेक करून घ्या तुमचं ग्राउंड. आता मुंबईचं जे काही ग्राउंड आहे तर त्या ठिकाणी 3 लाख विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे. आता 3 लाख विद्यार्थ्यांचं ग्राउंड एकाच दिवशी होणार नाही किंवा एकाच दिवशी सगळ्यांचं हॉल तिकीट जनरेट होणार नाही आहे. त्याला टप्प्याटप्प्याने शासनाने जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या भरतीमध्ये पण हाच प्रकार होता. 3 लाखपैकी 60 ते 70 हजार किंवा 1 लाख विद्यार्थ्यांचं वन टाईमला हॉल तिकीट जनरेट होईल. राहिलेल्यांचं सेकंड टप्प्यामध्ये, त्याच्यानंतर अजून राहिलेले असतील तर त्यांचं तिसऱ्या टप्प्यामध्ये. याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं जनरेट होईल, काहींचं दुसऱ्यामध्ये, काहींचं तिसऱ्यामध्ये. आणि महिलांचं स्पेशल आहे नायगावला. महिलांनी नायगावला तुमचं ग्राउंड आहे. पुरुषांचं होणार आहे या ठिकाणी मरोळला. त्याच्यानंतर जिल्हा पोलीसचं ग्राउंड रेग्युलर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामध्ये धुळे असो, त्याच्यानंतर जळगाव असो किंवा अनेक जिल्हे, प्रत्येक जिल्ह्याची तारीख आलेली आहे, त्या तारखेला तुमचं त्या ठिकाणी ग्राउंड आहे. ठीक आहे, तर तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचं आहे. आणि हॉल तिकीट वेळोवेळी चेक करत राहायचं आहे, ज्यांचं आलेलं नाही आहे त्यांच्यासाठी. हॉल तिकीट टप्प्याटप्प्याने तुमची जनरेट होत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ग्राउंडच्या दरम्यान जी काळजी घ्यायची ती स्वतःची घ्यायची आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची इजा व्हायला नको. त्याच्यानंतर ग्राउंड मारताना व्यवस्थित मारा, गोळा फेक असो किंवा कुठलीही इव्हेंट असो. तर बघा, सांगण्याचा एकच मुद्दा होता. त्याच्यानंतर बघा, काल ज्यांचं ग्राउंड झालेलं होतं अशा सर्व विद्यार्थ्यांचे मैदानी चाचणीचे या ठिकाणी मार्क समोर आलेले, ते मी तुम्हाला दाखवतो. तुमचे मार्क चेक करून घ्या, तुम्ही ग्राउंडमध्ये किती मार्क घेतले. समोर तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बघू शकतात पोलीस भरती. आता बघा, बुलढाणा पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2024-25ची भरती आहे. फिजिकल टेस्ट मार्क या ठिकाणी समोर तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहू शकतात. आता इथं सिरियल नंबर आहे 1 2 3 4 5, याला म्हणतात सिरियल नंबर. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन नंबर आहे सेकंड नंबरच्या कॉलममध्ये. त्याच्यानंतर चेस्ट क्रमांक, त्याच्यानंतर या ठिकाणी गॅमेट असतं. गॅमेट म्हणजे मेल किंवा फिमेल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर समोरचं नेम म्हणजे विद्यार्थ्याचं नाव, त्याच्यानंतर DOB म्हणजे डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर कास्ट आहे, त्याच्यानंतर पॅरालाल रिझर्वेशन. आता याच्यामध्ये रिझर्वेशन कोणतं आहे किंवा नाही, आता याच्यामध्ये वेगळं रिझर्वेशन असतं, ते मी तुम्हाला पुढं सांगतो. ठीक आहे, त्याच्यानंतर 1600 मीटर किंवा 800 महिलांसाठी आहे, 1600 पुरुषांना. त्याच्यानंतर 100 मीटर सगळ्यांना कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर शॉर्टपुट म्हणजे गोळाफेक, त्याच्यानंतर टोटल मार्क आणि रिझल्ट. ठीक आहे, आता याच्यामध्ये पूर्णपणे हे देण्यात आलेलं आहे, म्हणजे तुम्ही पास झाले किंवा नापास हे याच्यामध्ये पुरेपूर देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे सांगण्याचा मुद्दा एकच आहे की लक्षात घेऊन घ्या तुम्ही ग्राउंडसाठी पात्र आहे किंवा नाही. ठीक आहे, तर बघा, पहिल्या नंबरचा या ठिकाणी विद्यार्थ्याचा नंबर देण्यात आलेला आहे. त्याचा या ठिकाणी तो मेल आहे, चेस्ट नंबर 1 आहे. त्याच्यानंतर याचं नाव बघू शकतात, विकेश त्याचं नाव आहे, विकेश बाळकृष्ण इंगळे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे. 12/9/1995 त्याची डेट ऑफ बर्थ आहे. SC कॅटेगरीचा विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर पॅरलल रिझर्वेशन त्याला नाही आहे. त्याच्यानंतर त्याला 1600मध्ये या ठिकाणी मिळालेले आहेत 12 मार्क. त्याच्यानंतर 100 मीटरमध्ये 10 मार्क आणि शॉर्टपुटमध्ये 6 मार्क, असे टोटल त्याची 28 मार्क आहेत. आणि तो पास झालेला आहे. आता तो पास झालेला आहे म्हणजे तो लेखी परीक्षेसाठी झालेला आहे किंवा नाही ते क्लिअर नाही आहे. पासचा अर्थ काय आहे, या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये एक अट दिलेली पोलिसांनी की या ठिकाणी तुम्हाला किमान मैदानी चाचणीच्या 50% गुण, आता मैदानी चाचणी 50 गुणांची आहे आणि किमान तुम्हाला 50 गुणांची आहे आणि त्याचे 50% आपण केले तर 25 मार्क होत आहे. जर तुम्हाला 25 मार्काच्या पुढं असतील मैदानीमध्ये तर तुम्ही या ठिकाणी कट ऑफमध्ये बसू शकतात, तुम्ही लेखी परीक्षेसाठी बसू शकतात. परंतु त्याच्यामध्ये पण एक अट आहे की तुमचं या ठिकाणी कट ऑफमध्ये तुम्ही बसले तर तुम्हाला लेखी परीक्षा देता येईल. असं नाही की मी 25 मार्क घेतले मग मी कोणत्याही कॅटेगरीचा आहे मग मी पेपर देऊ शकतो, तसं नाही आहे. 1/10 कट ऑफनुसार पात्रतेनुसार सगळ्या गोष्टी तुमचे क्लिअर केल्या जाणार आहेत. तुम्हाला किमान
50% गुण आणि प्लस कट ऑफमध्ये तुम्ही बसले पाहिजे तरच तुम्हाला लेखी परीक्षा देता येऊ शकते. आता काही विद्यार्थी फेल झालेले बघा, या विद्यार्थ्याला 15 मार्क मिळालेले आहेत. सेकंड नंबरच्या कॉलममध्ये या ठिकाणी रोमध्ये बघू शकतात. हा विद्यार्थी फेल झाला आहे, त्याला 15 मार्क आहे आणि किमान तुम्हाला 25 पाहिजे पात्र होण्यासाठी. 25 असून तुम्हाला कट ऑफमध्ये बसावं लागेल, तेव्हा तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकतात. ठीक आहे, तर ही विद्यार्थ्यांनो या ठिकाणी बघू शकतात बुलढाणा पोलीस कॉन्स्टेबलची लिस्ट आहे. व्यवस्थितपणे या ठिकाणी चेक करून घ्या आणि तुम्हाला अनेक ठिकाणाची ज्या ज्या ठिकाणाचं ग्राउंड झालं आहे, वर्धा असो, त्याच्यानंतर या ठिकाणी धुळे असो किंवा अनेक ठिकाणी जळगाव असो, सगळ्यांच्या जाहीर करण्यात आलेल्या मैदानी चाचणीच्या मार्क लिस्ट तर व्यवस्थित चेक करून घ्यायच्या. या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल गव्हर्नमेंट जॉब गुरुजीवर भेटून जाईल किंवा व्हॉट्सअपवरती तुम्ही हाय पाठवा. 7248994648 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. इथं तुम्हाला सगळी माहिती प्रोव्हाइड केली जाईल. PDF सुद्धा पाठवली जाणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कॉन्टेंट सोबत. तर सगळ्यांना ग्राउंडसाठी ऑल द बेस्ट आहे. जास्तीत जास्त तयारी करा, व्यवस्थित करा, सावकाश करा आणि चांगले मार्क मिळवा. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.